म्हणजे त्याच्यामध्ये कुणीही ही पूजा करू शकतो, कुणाची मध्यस्थीची गरज नाही। आपण आपल्या जन्मल्यापासून जो जो काही विधी आहे, जे काय घरात मुलाचा जन्म झाला त्याचं नाव कसं ठेवायचं, गृहप्रवेश कसा करायचा, किंवा आनंदी वातावरणामध्ये आपण काही गोष्टी करतो, लग्न कसं लावायचं, लग्नाच्या मंगलाष्टका कुठल्या असल्या पाहिजेत, त्या मंगलाष्टका अतिशय अर्थपूर्ण अशा महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेल्या आहेत। मग आपल्या दुकानाचं उद्घाटन कसं करायचं, किंवा एखाद्या धान्याचे जे आपलं खळं असतं त्या खळ्याची पूजा कशी करायची, किंवा इतर कोणत्याही गोष्टीचं शुभकार्याचं, किंवा एखादी मयत झाली तर त्या मयतचं तिसरा कसा करायचा, 10वा कसा करायचा, 13वा कसा करायचा, हे सगळे पर्याय दिलेले आहेत। पर्याय कशासाठी असतात की आता आपण म्हणलं की ब्राह्मण इतकं लुटतंय, ब्राह्मण खोटं बोलतंय, अमकं करतंय, तमकं करतंय, तर लोक काय विचारणार, ह्याला पर्याय काय? तर पर्याय महात्मा ज्योतिराव फुलेंनी पूजा दिलेली आहे। जो आहे बृहस्पती, त्याला नकोच मध्यस्थी, म्हणजे कुणालाही मध्यस्थी नको। जो आहे जगतपती, त्याला नको मध्यस्थी। तर मध्यस्थी कुणाची गरज नाही, आपल्या आपणच आपली सर्व शुभ कार्याची सुरुवात ते करू शकतो। अशा पद्धतीचं जे लिखाण आहे त्याला सार्वजनिक सत्यधर्माचं लिखाण म्हटलं जातं। महात्मा ज्योतिराव फुलेंचं लिखाण जवळजवळ 800-900 पानाचं सगळं समग्र वाङ्मय आहे। त्याच्यामध्ये एक गुलामगिरीचं पुस्तक आहे, म्हणजे ग्रंथ आहे, शेतकऱ्याचा आसूड आहे, आणि सार्वजनिक सत्यधर्म आहे, इशारा आहे, आपल्या शिवाजी महाराजांचा पोवाडा आहे। तर पोवाडा म्हटलं तर त्यांचा पोवाडा जवळजवळ 908 ओळीचा आहे। 908 ओळीचा तो पोवाडा आहे। मग तो संध्याकाळी 6ला सुरुवात केला तर पाठेपर्यंत सुद्धा तो संपत नाही, इतका मोठा पोवाडा। म्हणजे शिवाजी महाराजांचं सर्व चरित्र त्याच्यामध्ये येतं, आणि पहिला पोवाडा त्यांनी लिहिलेला आहे। तसंच हे जे पर्याय दिलेले आहेत आपल्याला गृहप्रवेशाला, किंवा नाव ठेवण्यासाठी, किंवा लग्नासाठी, किंवा आपण सत्यनारायणची पूजा, किंवा लगी घरी कार्य झाल्यानंतर, बाबा लग्न कार्य झाल्यानंतर जे सत्यनारायणची पूजा घालतो त्या पूजेला पर्याय काय, तर हे पर्याय निर्विकाची पूजा त्यांनी दिलेली आहे। निर्विकाची, निसर्गाची पूजा दिलेली आहे, आणि त्याच्यातून आपण हे सर्व कार्य करतो, आणि आपला उद्धार आपणच कसा करायचा यासाठी त्यांनी सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना केलेली आहे। 24 सप्टेंबर 1873 ला स्थापना केलेली आहे, आणि त्याचं ध्येय धोरण काय आहे